Thank you.
राहू दे त्रटातिक अजून त्रटातिक त्रटातिक दादा माईक विनयला कलव सेट विनय लावेल ना हा तिथं लाव ताई तो विण्याचा माईक नाही का तो इथं लावा तो विण्याला लावलेला शूटिंगचा विनय हरी जय जय
मार्ग दावणी गेले मार्ग दावणी गेले
पुढंच हॅलो हॅलो आई रिटर्न द्या रिटर्न कडक
दया निधि से
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय जगत की जय महाराज की जय की जय संतन की जय ढाला 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 मार्ग धावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुत्ता कुठे काही मोडोनिया नानामते मोडोनिया नानामते देती सिद्धांती सबरसू तेनेची पंथे चालो जाता न पडे भक्ता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालो जाता न पडे
पांडुरंगा धरून प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार देवा जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेने बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मनोजगम ऋतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं बाबाज्मनज्वानरूपमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुनती बारोबार पवन सुनती शरण शरण हनुमंता तुला आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्यास विठ्ठला
गावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या सुमज गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला 4थ्या दिवसाची सेवा प्राप्त झाली हे माझं परमभाग्य समजते. तसेच ज्यांनी मला सेवा दिली ती सर्व सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, तुमच्या सर्वांचे आभार. माझे गुरुवर्य तसेच माझे आई वडील आणि तुम्ही सर्व श्रोतेजन टाळकरी वारकरी आणि माळकरी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पाय मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जात न पडे गुंता कोठे काही. सेवेकरिता निवडलेला अभंग आपल्या भजन संतेचे पटग्रामी ज्यांना म्हटलं जातं असे ज्यांना प्राधान्य दिलं जातं आपले तुकाराम महाराज यांचे पटशिष्य पटग्रामी श्री संत ज्ञानोबा यांचा सुप्रसिद्ध असा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला अगदी गोड वातावरण आहे. सर्व गायक मंडळी तुमच्या सर्वांचे धन्यवाद. वादक मंडळी तुमचे धन्यवाद. तुम्ही सर्व कीर्तनाला आलाय तुमचेही धन्यवाद. खर तर हा सप्ताह साजरा करताना तुमच्या आमच्या वाटेला जी काही सेवा आली मग एखाद्या रस्त्याने येतोय जर दगड पडलाय तो बाजूला उचलून टाकला तरी काय सेवा आहे आणि सेवेमुळे काय मिळतं पुण्य मिळतं. आता मला सांगा माय बापांनो खोटं बोलणं खरे खोटं बोलणं सोपं आहे की खरं बोलणं. तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की खरं बोलणं सोपं आहे आणि खोटं बोलणं अवघड आहे. कारण खरं बोलायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो का नाही. पण जर आपल्याला खोटं बोलायचं असेल ना तर आपल्याला तिन्ही वेदांचा विचार घ्यावा लागतो. भविष्यकाळ वर्तमान काळ आणि भूतकाळ. मी याला मागे काय सांगितलं होतं आता काय सांगू आणि त्याचा परिणाम पुढे काय होईल. तसंच आपल्याला सेवा पुण्य करणं फार सोपं आहे. अवघड काय ते म्हणजे पाप करणे. आता पुण्य करणं हे फार सोपं आहे. एखादं काम केलं ना तरी आपण ते काय झालं पुण्य झालं. पुण्य करणे फार सोपं आहे आणि या मंडपात तर फार सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण आता मी इथे यायच्या आधी पंक्ती उठून गेल्या. एखाद्याने भाजीची बाटली घेतली पटकन एक सरी वाढली काय सेवा झाली पुण्य मिळालं. 2-4 जणीने मिळून झाडू मारला मंदिरात कष्ट मिटलाय काय झाले सेवा झाली पुण्य मिळालं. म्हणजे पुण्य करणं फार सोपं आहे पण अवघड काय असेल तर पाप करणे. असंच एकदा गरुडाच्या भक्तांनी गरुडाला प्रश्न विचारला. गरुडा अरे तू किती नशिबानेस गड्या जो अख्ख्या विश्वाचा उजवातो त्याचं उजव तू होतोस. किती नशिबानेस तू. अरे कुठून मिळालं एवढं सगळं पुण्य कुठून आलं तुझ्या पदरी हे भाग्य. गरुडाने सुंदर उत्तर दिलं. गरुड म्हणाला मी एक दिवस असाच स्वच्छंद विहार करत होतो चाललो होतो तेव्हा मला खाली एक यज्ञ दिसला. माय बापांनो तो बहुतेक यज्ञ आपल्या सोमत गावाचा असावा. यज्ञ दिसला
आणि मी खाली गेलो, ब्राह्मणांचं दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला आणि मी तिथून निघणारच, मी तिथून भरारी घेणारच. माझे पंख फडफडले आणि पंख फडफडल्यानंतर जी काही मंडपातली घाण होती, कचरा होता, ती उडून सगळी बाजूला झाली. मंडप स्वच्छ झाला. तेव्हा मला आशीर्वाद दिला, गरुडा, अरे यज्ञाचं मंडप जगतोस, जीवनभर तुला माझा वाहन म्हणून सांभाळील गाड्या. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे बघा मला बापू, पुण्य करणं किती सोपं आहे. आता हे महाराज वादन करताय, हे काय सेवा आहे, पुण्य आहे. आता हे टाळकरी मागे उभे छोटे छोटे मुले, आता हे काय करताय, सेवा करताय, पुण्य मिळतंय. गायक आहे ते काय करताय, सेवा करताय. तर सेवा पुण्य करणं ही फार सोपी गोष्ट आहे. आता मी काय करते, सेवाच करते ना, बरोबर आहे ना. मग आता बरेच जण असे म्हणतात का मला कीर्तनातलं काहीच कळत, काहीच कळत. बोला, बोलत चला, काहीच कळत नाही. अरे बाबा, फक्त इथे येऊन बस, तुला काय कळतंय आणि काय मिळतंय या भानगडीत काय पडू नको. असंच एका गावामध्ये सावकार होता बरं का. आपल्या गावात आहे का सावकार? बरं असू द्या. असं सावकार होता आणि तो सावकार असा होता ना, कधीच कीर्तनाला नाही का भजनाला नाही, देवाचं कोणतंही काय असो तो जातच नव्हता, म्हणजे पाहतच नव्हता. पण त्याला असंच हप्ता बसला होता मस्त, आणि कीर्तन होतं ताईंचं. म्हटले त्याची बायको त्याला म्हणाली, अहो जा, कीर्तन आहे, ताईंचं कीर्तन आहे, जा म्हंटली, आज तरी जा. आता बायकोचा शब्द खाली पडू नये ना, म्हणून सावकार कीर्तनाला आला. बरं, आल्याच्या नंतर आता जो माणूस कधी कीर्तनाला नाही, कशाला नाही, तो आल्याच्या म्हणजे आपण एखाद्याला बघितलं नाही, पण बघितलं असं आश्चर्यचकित होतं ना, तसं सगळं गाव आश्चर्यचकित झाला. पण मग आता सावकार आहे म्हटल्यावर मग सगळे म्हणायला लागले, या या बसा सावकार बसा. असे पुढेच बसले, बाबा बसलेत ना पेटीवाले बाबा, असेच पुढे बसले. माझ्या म्हणजे माझंही पहिलेच कीर्तन आहे. असेच पुढे बसले आणि इकडे पंचपदीचा खर्च होते कुठे, सावकाराचा हाडच्या लागला. सावकार झोपून गेला, घोरायला लागला. आता मला सांगा, गावकरी तो आला तेव्हा गावकरी त्याला काय म्हटले, या या बसा. पण सावकार झोपून गेला. झोपल्याच्या नंतर इकडं कीर्तनही झालं, अख्खं गाव उठून गेलं आणि कुत्र सुद्धा नाही राहिलं तिथं. पण बाबा, ते विनेकरे बाबा असतात ना मंदिरात आपले, ते विनेकरे बाबा होते. म्हणे, अहो सावकार उठा म्हणे, अख्खं गाव घरी गेलं, तुम्हीच उरलेत म्हणे. म्हणे बरं का, म्हणे जातो. म्हणे जा जा. सावकार घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बायको म्हटली, अहो कोणता अभंग घेतला होता? आता मला सांगा, सावकार कीर्तन ऐकलं होतं का? बोलत चला, ऐकलं होतं का? ऐकलंच नव्हतं ना, कारण सावकार झोपून गेला होता. आता सावकार झोपला, हाय सर म्हणजे बायकोने त्याला विचारलं, कोणता अभंग घेतला होता? हा म्हणतो, बाई मला आठवत नाही, मला फक्त एवढंच आठवतंय की जेव्हा गेलो तेव्हा मला सगळे म्हणाले, या 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 बसा. आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा तो मंदिरातला विनेकरी म्हटला, जा. मला एवढंच आठवतं म्हणे, या आणि बसा जा. आणि गमत अशी झाली, बायको म्हणाली, झोपा मग, तुमचा कीर्तनाला जाऊन काय उपयोग नाही. मग हे झोपलं. पण गमत अशी झाली का त्याच रात्री 3 चोर आले. आणि 3 चोर आल्याच्या नंतर याच्या नेमकी सावकाराच्याच घरात घुसले ना आणि चोरी बिरी करून झाली. आता सावकाराचा जप आपलं चालू होता, या बसा जा, या बसा जा. सावकाराची हे चिंतन चालूच होतं. मग चोरी बिरी करून झाली, यांची निघायची तयारी झाली. म्हणून दाराच्या बाहेर पाय ठेवायचा तर तिकडून सावकार म्हणतो, या. आले. आता त्यांना माहित होतं का
जागी आहे सावकार असं माहित होतं का? नव्हतं माहित. मग आले, बसा, बसले, जा. एक तसे पाय सुटायचे पण याला दरवाजाच्या बाहेर पाय ठेवून द्याल तर या. आले का बसा आणि बसले का जा, या बसा जा. आता सावकार म्हटल्यावर खासदार आमदारांसोबत ओळख, सावकार काय सोपा होता का? म्हणे आता रात्रभर कोण तमाशा चालू ठेवायचा. मग सावकाराच्या जवळ गेले, सावकाराला म्हणले, सावकार हे बाहेरचे तुम्हालाच राहू द्या, हे तुमचे तुम्हालाच राहू द्या आणि आमचे तुम्हालाच राहू द्या, पण आम्हाला जाऊ द्या. विठ्ठल आता सकाळ झाली, बायको आता सोन्याचं गठुड त्याच्याच पशु होत. आता सकाळ झाली, बायको म्हणते, काय हे गठुड सोन्याचं एवढं आणलं तरी कुठून, तुम्हाला मिळालं तरी कुठून? सावकार म्हणाला, अगं रात्री कीर्तनाला गेलो होतो ना, तिकडून घेऊन आलोय. बायको म्हणाली, अहो तुम्ही फक्त कीर्तनाला जाऊन बसला होता ना, तुम्ही काही ऐकलं ना काही घेतलं. जर खरंच जीवनामध्ये कीर्तन उतरवलं असता तर साक्षात जगाचा मालक तुम्हाला मिळाला असता. विठ्ठल म्हणजे बघा, कीर्तनाला येणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी सुद्धा पुण्य लागते. तुम्ही सर्व आले मायबाप, तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. अभंगाकडे बघू. बघा, त्याही काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक शिष्य होते, पण कृपावंत शिष्य म्हणून निवबारायांचं का बरं नाव घेतलं जात असेल? कारण आपले निवबाराय त्यांच्या परीक्षेत पास झालेले होते. बघा, गुरु, आता आपण जन्माला आल्यावर आपले आई वडील गुरु, त्याच्यानंतर शिक्षक गुरु. आपण ज्यांच्याकडून प्रत्येक छोटी छोटी गोष्ट शिकतो ना, तो आपला गुरु. मग गुरुचे प्रकार आहेत, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु आणि गुरु. श्री गुरु आपले निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज, ज्यांनी आपला वारकरी संप्रदायाचा मार्ग काढला, ते म्हणजे आपले श्री गुरु. आणि जो आपल्या आत्म्याची आणि त्या परमात्मा भगवंताची ओळख करून देतो ना, त्याला सद्गुरु म्हणतात. आणि जगद्गुरु म्हणजे जगाचे गुरु. विठ्ठल गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे सांगताना कबीरजी महाराज म्हणतात, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ न मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो सब कुछ दे जाए. म्हणजे बघा, गुरु असा असावा की त्याने आपल्या शिष्याकडे कोणत्या संपत्तीची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. आणि शिष्य असा असावा की आपल्या गुरुच्या गादीची त्याने कधी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की असे गुरु शिष्य नरकात गेल्याशिवाय राहत नाही. विठोबाची नरका जाई,
आपल्या संपत्तीची अपेक्षा ठेवतो आणि शिष्य आपल्या गुरुकडून त्याच्या गादीची अपेक्षा ठेवतो ना, असे गुरु शिष्य मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो, असे गुरु शिष्य नरकात गेल्याशिवाय राहत नाहीत. मग बघा, आपल्या गुरुची कृपा व्हावी ना म्हणून निरोबारायांनी 42 दिवसांचं अनुष्ठान केलं. ना पाण्याचं कण आहे पोटात, ना पाण्याचं थेंब आहे पोटात, ना अन्नाचा कण आहे. शेवटी देवाला विटेवर खाली उतरावं लागलं आणि निरोबारायांच्या दारात जाऊन म्हणतात, निरोबाराय, 42 दिवस झाले, तुमच्या पोटात ना अन्नाचा कण आहे ना पाण्याचा थेंब आहे. अहो, लोक मला काय म्हणतील? निरोबाराय म्हणतात, येथे तुझ लागी येथे तुझ लागी कोण बोलविले, प्राचील्या वाचनी आला सिका. अरे देवा, तुला शास्त्र कळतं का नाही रे? जिथे आमंत्रण असावं तिथेच जावं, जिथे आमंत्रण नाही तिथे जाऊ नये. आपलं किती जवळचं असू द्या, पण जर लग्नाला पत्रिका नाही दिली तर आपण जाऊ का? नाही जात. तसंच ज्या ठिकाणी आमंत्रण असलं त्याच ठिकाणी जावं, ज्या ठिकाणी आमंत्रण असून काही ठिकाणी जाऊ नये, आणि ज्या ठिकाणी आमंत्रण असो किंवा नसो तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. तसं आता इथे सप्ताह चालू आहे, माझं कीर्तन आहे, मी प्रत्येकाकडे आले का? कीर्तनालय. मग या जिथं देवाचं कार्य तिथं नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. मग निरोबाराय म्हणतात, अरे देवा, तुला शास्त्र कळत नाही का? जिथे बोलवलं, जिथे आमंत्रण दिलं तिथेच जावं. मग मला सांगा मायबाप, एवढा मोठा विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा साक्षात निरोबारायांच्या दारात उभा आहे म्हटल्यावर निरोबारायांचा अधिकार किती मोठा असेल. आणि ते निरोबारा तुम्हाला आम्हाला सांगतात की संतांनी जो मार्ग सांगितला, ज्या मार्गाने संत गेले, जो मार्ग आपल्याला दाखवून गेले ना, त्या मार्गाचा अनुकरण करा. अभंगाचा प्रभाव गेले
जगदावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेच पंथे चालो जाता पडे गुंता कोठे काही. बघा, तुम्हाला जर लॉंग लाईफ जगायचं असेल ना तर संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे जा, त्या मार्गाचं अनुकरण करा. मग असे बरेच मार्ग आहेत. नेमकी संतांनी मार्ग तरी कोणता दाखवला? बघा, असेच 3 आंधळे होते बरं का. आता ते आंधळे असे होते का ते नेहमी सोबतच असायचे, कधी एकमेकाला सोडित नव्हते. पण एक दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपण तिघं पण 3 मार्गाने जाऊ आणि 2 वाजता इथे येऊन सांगायचं की कोणी काय बघितलं, कोणी काय बघितलं. आता ते आंधळे होते ना, मग तिथेच येऊन सांगायचं की कोणी काय बघितलं. आता एक तिघही निघाले, पण एक ठिकाणी बरीच अशी गर्दी जमली होती, खूप आवाज होता आणि तिथे उभा होता हत्ती. हत्तीला बघायला एवढी गर्दी होती, पण तिथे एक राजा आला होता. राजा निघून गेला होता, पण राजाला बघायला नाही, हत्तीला बघायला एवढी गर्दी होती. एक डोळस माणसाने त्याचा हात पकडला, आंधळ्या माणसाचा. अरे बाबा, तू चालाय तरी कुठं? हा आंधळा म्हणतो, अरे ते जाऊ दे, तुम्हाला हे सांग की एवढी गर्दी तरी कसली आहे? हा म्हणतो, अरे इथं एक राजा आलाय, त्या राजाला नाही पण त्याचा हत्ती इथं उभा आहे ना, त्याला बघायला एवढी गर्दी आहे. हा म्हणे, मलाही बघायचंय हत्ती. आता ज्याला डोळे होते तो म्हणतो, अरे बाबा तू आंधळा आहेस, तुला कसं काय मी हत्ती दाखवू? हा म्हणे, मला त्याच्या जवळ घेऊन जा, मी त्याला स्पर्श करून कल्पना करून घेईल की हत्ती कसा आहे. बरं म्हटलं, नेतो तुला. यांनी त्याच्या जवळ नेला, त्याच्या हातात आला पाय. मग यांनी कल्पना केली की हत्ती खांबासारखा आहे. मग दुसरा आला, दुसरा म्हणे, मलाही घेऊन चल, मलाही हत्ती बघायचाय. याच्या तोंडात सोंड आली, हा म्हणतो हत्ती नाड्यासारखा आहे. तिसरा आला, तिसरा म्हणतो मलाही बघायचंय. तिसराही म्हणतो की हत्ती त्याच्या कान हातात आली ना, मग हा म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे. आणि यांचं काय ठरलं होतं की 2 वाजता आपल्याला भेटायचे. मग तिघे आले. आता हे तिघांची चर्चा चालू होती, तू काय बघितलं, तू काय बघितलं, तू काय बघितलं. तिघांनी काय बघितलं होता? काय बघितलं होता? हत्तीच बघितला होता. मग हा म्हणतो, नाही हत्ती कसा आहे? अरे हत्ती तर नाड्यासारखा आहे. तिसरा म्हणतो, नाही नाही हत्ती सुपासारखा आहे. आता एक माणूस आला होता तिथून, तो म्हणतो, अरे तुम्ही आंधळे असू का बरं भांडताय म्हणे. तर हे म्हणे, आम्ही तिघांनी हत्ती बघितला, त्याला स्पर्श केलं, आम्ही मनामध्ये कल्पना केली, पण हा म्हणतो की हत्ती नाड्यासारखा आहे, तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, पण मी सांगतो हत्ती खांबासारखा आहे. दुसरा म्हणतो, अरे नाही मी सांगतो हत्ती नाड्यासारखा आहे. तिसरा म्हणतो, अरे नाही तुम्ही दोघेही थांबा, हत्ती कसा आहे? सुपासारखा आहे. तो म्हणतो, अरे हत्ती तो हत्तीच आहे, तुम्ही फक्त त्यांचे वेगवेगळे अवयवांना हात लावून मनामध्ये कल्पना केली की हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे, तो फक्त हत्तीच आहे. जसं त्या माणसाने येऊन त्या तिघांना समजूत घातली, तसंच आपल्यालाही समजत नाही की नेमकी जावं तरी कोणत्या मार्गाने. तेव्हा संतांना आपल्याला मार्गदर्शन करायला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. मग शास्त्रात अनेक मार्ग सांगितले, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. आता कर्म मार्ग बघा, गवळणी घरात राहत होत्या तरी त्यांनी सुधर्माचा त्यागही केला नाही आणि घराचाही त्याग केला नाही, तरी त्यांच्या मनामध्ये भगवंत वास्तव्य करत होता. कारण त्यांनी विषय भगवंत करून घेतला होता. त्या सतत नामस्मरणात असायच्या, त्या भगवंताचं नामस्मरण करायच्या, म्हणून त्यांचं पूर्ण शरीर हे भगवंताचं झालं होतं. त्यांनी विषय भगवंत
कवळणी रस्त्याने जरी चालल्या ना तरी म्हणायच्या गोविंद घ्या कुणी नंदन घ्या रे तब तब हासती मथुरेच्या गे तब तब हासती मथुरेच्या गे गोविंद घ्या कुणी नंदन घ्या रे गोविंद घ्या कुणी नंदन घ्या रे मग कर्म मार्गाने जाणं आपल्याला होणार आहे का? एवढं सोपं आहे का ते? आपण इथं 2 तास कीर्तनात आणि 3 तास भागवतात बसलो ना माय बापांनो तरी आपल्या तोंडामधील तंबाखूचा सुद्धा आपण त्याग करू शकत नाही. तर एवढे शास्त्र सांगतं काम सोडा, लोभ सोडा, अहंकार सोडा, विकार सोडा. हे मार्ग आपल्या शरणे होणार आहेत का? योग्याची माऊली स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिपाठात सांगतात, योग याग विधी येणे हे सिद्धी बाळ्याची उपाधी दंभ धर्म. मग योग मार्गाने जाणं हे एवढं सोपं आहे का? अजिबात नाही. मग आता राहिला कोणता मार्ग? काही जण म्हणू आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही. आता समजा आपण 100 घेऊ. आता 100 वर्ष कोणी जगत नाही, पण समजा घेऊ 100 मधून 50 आपले झोपेत गेले, राहिले किती? 50. आणि 50 मधून समजा 20 बालपणात गेले, 10 शिक्षणात गेले, बाकीचे संसारात गेले. खाली उरत तरी काय भजनास? भजनाला काही उरत नाही. मग साधू संतांनी आपल्याला नेमका मार्ग तरी कोणता सांगितला? साधू संतांनी सांगितलं कलियुगा केवल नामधारा. कलियुगामध्ये फक्त नामानेच आपल्याला महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. गोड आवाज आहे महाराजांचा, दरवर्षीच असतात. त्याचप्रमाणे याही वर्षी उपस्थित आहेत त्यांच्या बाजूचे महाराज, ते खूप गोड गातात. बरं, आता आपण पुढे जाऊ. मग साधू संतांनी आपल्याला मार्ग तरी कोणता सांगितला? तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग जर करायला गेलो ना तर आपल्याला जंगलात जायची गरज नाही. जातील का आताची बाबा जंगलात? गेलं तरी मग ती सोन्यावणीला ये, बाकी तिकडे राहिलं तरी काही नाही. बघा, मग भक्ती मार्ग करायला आपल्याला कुठेही जायची गरज नाही. न लगेच सायाचं जावे बरं तर वनात जायची गरज नाही, रानात जायची गरज नाही.
आईचं पैसोडे करायक चित्त आवडी अनंत. अरे बाबा, कुठेच जायची गरज नाही, फक्त त्याचं नामस्मरण करायची गरज आहे या कलियुगामध्ये. मग कलियुगामध्ये आपल्याला सरकारने कोणता मार्ग सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि त्या भक्ती मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला कुठेच गुंता पडणार नाही. अभंगाचं दुसरे चरण. तेनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही. पंथ म्हणजे मार्ग. आपण जर त्या मार्गाने गेलो तर आपल्याला कुठेच गुंता पडणार नाही. आपला वारकरी संप्रदाय हा 5 तत्वांचा पूर्ण आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे संत पंथाचे आहेत, ग्रंथही पंथाचा आहे, तीर्थक्षेत्रही पंथाचे आहेत आणि देवही पंथाचे आहेत. असा आपला वारकरी संप्रदाय हा 5 तत्वांचा आहे. या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला कुठेच गुंता पडणार नाही. तसं आपल्या संसार बघा ना, नुसता गुंताच गुंताय. आज काय नीट संपलं, उद्या काय हळद संपली, परवा काय तेल संपलं. आपला संसार म्हणजे नुसता बाजार बाजार. या संसार नगरीता बाजार भरला गमाई. आपल्या संसार नगरी म्हणजे फक्त बाजार आहे बाजार. आपण जर वारकरी संप्रदायाच्या मार्ग आणि बघा संसार हा होतो आणि परमार्थ हा करावा लागतो, बरोबर का? परमार्थ म्हणजे काय? जो आपल्या जीवनामधील आनंद बाजूला करतो ना त्याला परमार्थ म्हणावं.
आणि संत म्हणजे जे जगासाठी जगतात त्याला संत म्हणावं आणि जो स्वतःसाठी जगतो त्याला जंत म्हणावी. मग संतांनी आपल्याला पुढे जाऊन गुंता येईल याच्यासाठी मार्ग मोकळे करून दिले. बघा, मला सांगा, जर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आज भागवतगीता हा ग्रंथ कोणाला समजला नसता. भागवतगीतेचं रूपांतर हे ज्ञानेश्वरीमध्ये जर आज गाथा नसती तर अभंग कोणाला कळले नसते. बघा, आता पुन्हा तुकाराम महाराजांसारखा गाथा होणे शक्य नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखी पुन्हा ज्ञानेश्वरी होणे शक्य नाही. संतांनी आपल्यासाठी काय नाही केलं. संतांनी आपल्यासाठी भारुड लिहिली, नाथ महाराजांनी आपल्यासाठी भारुड लिहिली, निळोबारायांनी अभंग लिहिले. का तर पुढे जाऊन गुंता येऊ नये म्हणून त्यांनी आधीच वाटा मोडीत काढल्या. अभंगाचं तिसरं चरण. Let's go!
ज्ञानामध्ये सिद्धांत देती सौरसू त्यांनी आपल्याला अडथळे येतील म्हणून त्या वाटा मोडीत काढतात. सिद्धांत देती सौरसू म्हणजे जो कधी बदलत नाही असा सिद्धांत आपल्याला देऊन गेले. आता जे जगासाठी आले ते म्हणजे कोण आहेत? संत आहे. आता संत असं कोणालाही म्हणावं का? म्हणावं का? गंध लावला, टिक्का लावला, बुक्का लावला म्हणजे तो संत झाला का? असं नाही. जो जे जगासाठी ते म्हणजे संत आहे. ज्यांनी फक्त जगासाठी काम केलं, स्वतःसाठी मात्र काहीच केलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली कोणासाठी? जगासाठी लिहिली. म्हणजे आपलं कल्याण व्हावं, कलियुगामध्ये आपल्यासारख्या साधारण विलासी माणसाचा उद्धार व्हावा म्हणून संतांनी आपल्यासाठी हे कार्य आधीच करून ठेवलं. पण त्या मार्गाने जायचं, ते कार्य करायचं की नाही हे कोणाच्या हातात आहे? ते आपल्या हातात आहे. कारण संत त्यांचं कर्तव्य करून गेले, पण आपल्याला आपलं कर्तव्य करायचंय की नाही हे आपल्या हातात आहे. संत म्हणजे इतके सोपे नाही. नवती जगा देवाने सुद्धा संतांच्या घरी, नाथ महाराजांच्या घरी देवाने सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे बघा संत हे किती श्रेष्ठ असतील. दोन्ही हात वरती करा बरं. असे आता तुम्ही सगळे माझ्या ताब्यात आहेत बरं का. अजून तुम्ही सुटले नाही. जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत हात एकाच्या खाली नाही झालं पाहिजे.
वा, या
टाळी वाजवा बरं. टाळी वाजवायला कंजूसी करायची नाही बरं. आपल्याला संसारामध्ये दोन गोष्टी नीट सांभाळता आल्या पाहिजे. एक म्हणजे देवघर आणि दुसरे म्हणजे आपली बायको. बघा एक जण असाच पूजेला बसला. सकाळी त्याने देव आंघोळी करता काढले, ताटात घेतला आणि बाजूलाच एक दुधाचा टोप होता. मांजर जसं तिकडून आलं त्याने तोंड त्या दुधाच्या टोपात घातलं. जसा या इकडून देव फेकून हाणला तसा जितोबा पडला, पालथड घोडं पडलं. विठ्ठल तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ आणि संत हे सांभाळून ठेवता आले पाहिजे. बघा आपण जेव्हा एखादं चांगलं कार्य करतो ना तेव्हा आपल्याला अनेक अडथळे येतात. संतांना अनेक अडथळे आले. कोण काय बोललो, कोण काय बोललो, कोण काय नाही बोललं, प्रत्येकाला येतात. माझं तरुण पिढीला एक सांगणे, तुम्ही जर कोणतं चांगलं काम करत असाल, जर एखादं आपल्याला करिअर करायचे ते तुम्ही करत असाल तर आपण काय विचार करतो, हे मला जमणार नाही, मी हे करत नाही, असा विचार तुम्ही करूच नका. मला ते जमेल आणि मी ते करणारच. कोण काय नाही बोलत. हा उद्या बोलला तुला ते नाही येणार, आपण तेच मनावर घेऊन बसतो. मन खचून जात. आपण विचार करतो, अरे जर ते मला येणारच नाही तर मी ते करू का. असं नाही मायबाप. कोणाला अडथळे नाही आले, देवाला आले, संतांना आले. अडथळे प्रत्येकाला येतात. म्हणून आपण थांबायचं का, नाही थांबायचं. बघा अभंग, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काय. मोडून या नाना मते, सिद्धांत देती सौरसू. जे संत आपल्याला मार्ग दाखवून गेले त्या मार्गाने आपण जा. कारण आपल्याला कुठेच गुंता येणार नाही. गुंता येणार नाही याचं कारण त्याने आधीच त्या वाटा मोडीत काढल्या आहेत. आणि शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात की असे संत कृपावंत आहेत, सुखसिंधू आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्यांनी मला ही सेवा दिली ते सर्व गावकरी मंडळी असतील, भजनी मंडळ असतील, सर्वांचेच आभार. परत ज्यांची साथ मृदुंगाचारी संकेत महाराज भवारे, संकेत महाराज भवारे, तुमचंही आवाज भवारे, तुमचंही मनपूर्वक आभार. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे करायला कष्ट लागतं बरं का, फार मेहनत. बरोबर की नाही महाराज, फार मेहनत लागते. एक मला असंच म्हणाला, बाई नशिबात असावं लागतं, कष्ट केले आणि नाही केले तरी काही नाही. मी तुम्हाला सांगते मायबाप, एक वेळेस तुमचं नशीब तुम्हाला हरवेल, पण तुम्ही केलेले कष्ट तुम्हाला कधीच हारू शकत नाही. त्यांना विचारा, त्यांनी किती हात फुटरस वाजवला असेल तेव्हा ते कीर्तनात बसू शकले. यांनी किती प्रॅक्टिस केली असेल, घसत आणला असेल तेव्हा ते इथे उभं राहू शकले. आपण जर विचार केला, अरे जाऊ दे मारुती, नशीब आहे, होईल तसं होईल, कशाला लोट घ्यायचा, काहीच नाही करायचं. होईल का, होईल का मायबाप, नाही होणार. जेव्हा आपण ती गोष्ट करू तेव्हाच, जेव्हा आपण कष्ट करू तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळतं. जेव्हा शेतकरी एखादं पीक लावतो तर पीक लावून लगेच विषय संपतो का त्याचा, नाही. तर त्याला खत घालतो, पाणी घालतो, तेव्हा कुठे त्याला फळं येतात आणि ते फळं बाजाराला जातात. तसेच आपण कष्ट करत राहा, एक ना एक दिवस आपल्याला प्रगती ही नक्कीच मिळते. विठ्ठल सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सर्व इथे आले, तुमचेही मनपूर्वक आभार. आपल्या गावच्या आदरणीय सरपंच तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचेही विशेष आभार.
तसेच तसेच हे मागे जे मुलं दिसत आहेत आदरणीय आमचे नानाश्री श्री संतोष महाराज त्यांचे विशेष असं कौतुक की ते मुलं घडवत आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार आणि कृष्णा महाराज कुंदे नेहमीच त्यांच्या सोबत आणि त्यांच्या साथीला असतात बघितलंय त्यांचे मनपूर्वक आभार तुमच्या सर्वांचे उभे आहेत बसलेले आहेत ना महाराज तुमच्या सर्वांचे आभार तसेच चोपदार तुमचे आभार कारण जर ते नसते तर चोपाचोपी करायला एकटे तुमच्या मागे पडू शकले नसते तुमचे मनपूर्वक आभार तसेच साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचे गुड आहे बरं का साऊंड सिस्टीम एकदम आपल्याच गावचे ते आणि शूटिंग वाले दादा तुमचे विशेष आभार बरं का सर्वांचे आभार आणि एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आता कसं सर्वांचे मनपूर्वक आभार माय बापांनो ही माझी पहिलीच कीर्तन सेवा आहे माझ्या तोंडून काय स्वर काल काय चुकून तोंडातून जर गेला असेल कोणाचं मन दुखवलं असेल तर मला तुमचंच लेकरू म्हणून मोठ्या मनाने माफ करा मी तुमच्या सर्वांची ऋणी आहे आणि जर कोणाच्या माझ्या मामाकडून सर्व पाहुणे आले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार बरं का त्यांचं नाव घ्यायचं राहिलं त्यांचं सुद्धा बाहेर गावावरून जी पाहुणी मंडळी आली ना त्यांचं पण खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद मला सांभाळून घ्या आणि माझ्या तोंडून जर काही चुकलं असेल ही माझी पहिली सुरुवात आहे तर मला मोठ्या मनाने माफ करा ज्ञानेश्वर धन्यवाद. एक नाव चुकून घ्यायचं राहिलं आपले नागराज बाबा ना नागानंद महाराज हा नागानंद महाराज ते दरवर्षी असतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद बरं का